निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ही प्रसिद्ध काव्यपंक्ती समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्णनासाठी लिहिली आहे असे सांगितले जाते। निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज हे दृढ निश्चयाचे म्हणजे संकल्पाचे महामेरू विशाल पर्वतासारखे अढळ होते। ते अनेक दुःखी पीडित आणि सामान्य रयतेला आधार देणारे होते। त्यांची वैचारिक व मानसिक स्थिती सदैव अखंड म्हणजे स्थिर आणि ठाम असायची। ते ऐश्वर्य संपन्न असूनही एका योगी पुरुषाप्रमाणे निस्पृह आणि त्यागी वृत्तीचे राज्य चालवत होते। जो मनुष्य आपल्या निश्चयावर ठाम असतो, ज्याला अनेक लोक आधार मानतात आणि जो अखंडपणे स्थिर व विचारी असतो, तोच खरा श्रीमंत योगी समर्थ असतो असे समर्थ रामदास स्वामी सांगतात। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सह्याद्रीच्या कुशीत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेले सुंदर मठ रामदास पठार शिवथरगड हे केवळ एक स्थळ नाही, तर इतिहास, अध्यात्म आणि राष्ट्रचिंतन यांचा जिवंत संगम आहे। याच पवित्र भूमीतून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त समर्थ रामदास स्वामी पालखी रथ उत्सव सोहळा पारंपरिक भक्तिभावाने साजरा होत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो। हजारो भाविकांच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने हा सोहळा श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा दिव्य उत्सव बनतो। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेल्या सुंदर मठ रामदास पठार या भूमीला श्री समर्थ रामदास स्वामी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन सहवासाचा अमूल्य वारसा लाभला। महंत श्री अरविंदनाथजी गिरी महाराज यांनी या स्थळाचा सखोल अभ्यास करून त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले। याच पवित्र भूमीवर समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोध या महान आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती केली। दासबोध हा रामदासी संप्रदायाचा आधारस्तंभ मानला जातो। भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, स्वराज्य आणि आत्मसाक्षात्कार यांसारख्या विषयांवर समर्थांनी या ग्रंथात मार्गदर्शन केले आहे। त्यामुळे सुंदर मठाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष स्थान प्राप्त झाले आहे। इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंगही याच भूमीशी जोडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेपूर्वी याच ठिकाणी 18 शस्त्रांचे अभिमंत्रण करून समर्थ रामदास स्वामींचे आशीर्वाद घेतले होते। शिवसमर्थ परंपरेतील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी घटना मानली जाते। सन 1659 मध्ये अफजल खान स्वराज्यावर चाल करून येत असताना या घटनेची माहिती समर्थ रामदास स्वामींना रामदास पठारावर मिळाली। शिवाजी महाराजांच्या विजयासाठी त्यांनी श्री गणेशाला नवस केला आणि त्यांच्या अंतःकरणातून उमटली महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात घुमणारी आरती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची। ही आरती प्रथम याच पवित्र भूमीवर रचली गेली। अफजल खानाच्या वधानंतर समर्थांनी नवस फेडत येथे सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला। त्यामुळे रामदास पठार हे कोकणातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रारंभाशी जोडलेले महत्त्वाचे ठिकाण मानले जाते। रामदास पठारावर उभे राहिल्यावर नजरेसमोर उभे ठाकतात ते रायगड, राजगड, प्रतापगड आणि सिंहगड। रामदास पठार या गावातून हे ऐतिहासिक किल्ले दिसतात। शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे हे दृश्य या ठिकाणाचे एक विशेष आकर्षण आहे। आजही येथे समर्थ रामदास स्वामींचे सुंदर मठ कार्यरत असून श्री गणेशनाथ महाराज संस्थानामार्फत विविध धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात। रामदास नवमी, हनुमान जयंती, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी योग व प्राणायाम वर्ग नियमित आयोजित केले जातात। सन 2025 मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या अभंग ग्रंथाचे जगातील पहिले संगीत गाथा पारायण या सुंदर मठ रामदास पठार येथे आयोजित करण्यात आले होते। हा उपक्रम ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। आज सुंदर मठ रामदास पठार शिवथरगड हे केवळ एक ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळ नसून समाज प्रबोधन, राष्ट्रचिंतन आणि सांस्कृतिक वारसा जपणारे प्रेरणास्थळ बनले आहे। निसर्गरम्य वातावरण, समृद्ध इतिहास आणि आध्यात्मिक परंपरा यामुळे हे ठिकाण भाविक, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे।